चीनमध्ये तियानजिन इथं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट झाली। उभय नेत्यांमध्ये यावेळेस महत्त्वपूर्ण द्विपक्षीय बैठक झाली। परस्पर विश्वास, आदर आणि संवेदनशीलतेच्या आधारावर भारत आणि चीनमधील संबंध पुढे नेण्यासाठी उभय देश वचनबद्ध आहेत, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीत दिली। सीमा व्यवस्थापनाबाबत भारत आणि चीनच्या विशेष प्रतिनिधींमध्ये सहमती झाली आहे। कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्यात आली असून दोन्ही देशांमधील थेट विमानसेवाही पुन्हा एकदा सुरू करण्यात येत आहे, असं पंतप्रधानांनी नमूद केलं। दोन्ही देशांमधील अब्जावधी लोकांचं हित उभय देशांच्या सहकार्याशी जोडलेलं आहे। यामुळे संपूर्ण मानवतेच्या कल्याणाचा मार्गही प्रशस्त होईल, असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला। गेल्या वर्षी कझानमध्ये शी जिनपिंग यांच्यासोबत अत्यंत फलदायी चर्चा झाली। त्यामुळे उभय देशातील संबंधांना सकारात्मक दिशा मिळाली आणि सीमेवरील सैन्यातील तणावानंतर शांतता आणि स्थैर्याचं वातावरण निर्माण झालं, असं पंतप्रधान मोदी यांनी या बैठकीमध्ये प्रारंभिक निवेदन देताना सांगितलं। डिसएंगेजमेंट के बाद शांति और स्थिरता का माहौल बना हुआ है। हमारे स्पेशल रिप्रेजेंटेटिव्स के बीच बॉर्डर मैनेजमेंट के संबंध में सहमति बनी। कैलाश मानसरोवर यात्रा फिर से शुरू की। दोनों देशों के बीच डायरेक्ट फ्लाइट भी फिर से शुरू की जा रही है। हमारे सहयोग से दोनों देशों के 2.8 बिलियन लोगों के हित जुड़े हुए हैं। इससे पूरी मानवता के कल्याण का मार्ग भी प्रशस्त होगा। परस्पर विश्वास, सम्मान और संवेदनशीलता के आधार पर हम अपने संबंधों को आगे बढ़ाने के लिए प्रतिबद्ध हैं। चीनमध्ये झालेल्या जोरदार स्वागताबद्दल पंतप्रधानांनी यावेळेस आभार मानले। तसंच शांघाय सहकार्य संघटनेच्या चीनच्या यशस्वी अध्यक्षपदाबद्दल पंतप्रधानांनी अभिनंदन केलं। आंतरराष्ट्रीय परिदृश्यामध्ये भारत आणि चीन या दोन्ही देशांची भूमिका महत्त्वाची आहे, असं चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी यावेळेस बोलताना सांगितलं। गेल्या वर्षी पंतप्रधान मोदींसोबत कझानमध्ये यशस्वी बैठक झाली होती आणि चीन भारत संबंध पुन्हा एकदा नव्याने सुरू झाले होते। यावेळेस दोन्ही बाजूंनी आपण मान्य केलेल्या महत्त्वाच्या सहमतीची अंमलबजावणी केली आहे आणि त्यानंतर द्विपक्षीय देवाणघेवाण आणि सहकार्यात नवीन प्रगती झाली आहे, असं जिनपिंग यांनी सांगितलं। यावेळेस तियानजिनमध्ये नरेंद्र मोदी यांना पुन्हा भेटणं माझ्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे, अशी भावनाही जिनपिंग यांनी यावेळेस व्यक्त केली। आज जग शतकातून एकदा होणाऱ्या परिवर्तनाशी वेढलेलं आहे। आंतरराष्ट्रीय परिस्थिती प्रवाही आणि गोंधळलेली आहे। यावर्षी चीन भारत राजनैतिक संबंधांचा 75वा वर्धापन दिन आहे। दोन्ही बाजूंनी धोरणात्मक उंची गाठून आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून आपले संबंध हाताळण्याची आवश्यकता जिनपिंग यांनी यावेळेस अधोरेखित केली। बहुपक्षीयता टिकवून ठेवण्याची, बहुध्रुवीय जग आणि आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये अधिक लोकशाही आणण्यासाठी एकत्र काम करण्याची, तसंच आशिया आणि जगभरातील शांतता आणि समृद्धीसाठी आपलं खरं योगदान देण्याची जबाबदारी, ही ऐतिहासिक जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे, असंही ते म्हणाले। चीन आणि भारत हे पूर्वेकडील दोन प्राचीन संस्कृती देश आहेत। आपण जगातील दोन सर्वाधिक लोकसंख्या असलेले देश आहोत आणि ग्लोबल साऊथचे महत्त्वाचे सदस्य आहोत, असं जिनपिंग यांनी सांगितलं। दोन्ही देशातील लोकांचं कल्याण, विकसनशील देशांची एकता आणि संबंध जोमाने वाढवण्याची आणि मानवी समाजाच्या प्रगतीला चालना देण्याची ऐतिहासिक जबाबदारी उभय देशांवर आहे, असंही ते म्हणाले। चांगले शेजारी आणि मैत्रीपूर्ण संबंध असलेले मित्र असणं, एकमेकांच्या यशाला चालना देणारे भागीदार असणं आणि ड्रॅगन आणि हत्ती एकत्र येणं, या दोन्ही देशांसाठी हा योग्य पर्याय आहे, असंही जिनपिंग यांनी म्हटलं आहे।